मी इतिहासाचा विद्यार्थी या नात्याने विचार करतो. उभ्या हिंदुस्थानावर अनन्वित अत्याचार करणाऱ्या मोगल सरदारांची थडगी महाराष्ट्रात आहे. याच्यात महाराष्ट्राच्या इतिहासाचं मर्म आहे ना. बरा वाट काही असेल, तो आपला इतिहास आहे ना, तो बदलून कसं चालेल? म्हणजे जर का मोगलच काढून टाकले तर मग मराठ्यांचा पराक्रम काय उरला? म्हणजे जिवंत अफजल खानाला नाही सोडलं त्यांनी, पण मृतदेहाची विटंबना नाही केली. म्हणजे शौर्याबरोबरच संयम आणि विवेकाची जोड होती. सतत उगारलेली तलवार नको, म्यानात ठेवलेल्या तलवारीला तेवढीच धार आणि जरब असते. ते महाराजांनी शिकवलं ना आपल्याला. औरंगजेबाच्या कबरीबद्दल बातमी ऐकत होतो. मला त्याच्याबद्दल विशेष काय माहिती नाही, माझी लायकी पण नाही. तुम्ही माझे मित्र असाल तरच हा व्हिडिओ बघा. मी इतिहासाचा विद्यार्थी या नात्याने विचार करतोय. शिवाजी महाराज आणि अफजल खान यांचं वैर होतं. अफजल खानाने शहाजीराजांना दगा देऊन पकडलं होतं आणि शिवाजीराजांचे मोठे भाऊ, त्यांचं नाव पण संभाजीच होतं, त्यांच्या मृत्यूमागे पण अफजल खानाचाच हात होता. विजयनगरचे राजे आणि दख्खनचे सुलतान यांच्यामध्ये वैर होतं. तालिकोटाची लढाई झाल्यानंतर त्या लढाईत मेलेल्या विजयनगरच्या राजाचं डोकं कापून ते त्या सुलतानाने एका मोरीत बसवलं होतं आणि त्याच्या तोंडातून गटाराचं पाणी बाहेर पडेल अशी व्यवस्था केली होती. अफजल खानाला मारल्यानंतर त्याच्या मुंडक्याचा आदरच करा असे हुकूम महाराजांनी दिल्याचं ऐकिवात आहे. म्हणजे ते दख्खनचे सुलतान आणि आपले छत्रपती यांच्या विचारामध्ये काहीतरी तफावत असणारच ना. आणि महाराजांनी काहीतरी विचार करूनच निर्णय घेतला असेल ना. म्हणजे जिवंत अफजल खानाला नाही सोडलं त्यांनी, पण मृतदेहाची विटंबना नाही केली. म्हणजे शौर्याबरोबरच संयम आणि विवेकाची जोड होती. सतत उगारलेली तलवार नको, म्यानात ठेवलेल्या तलवारीला तेवढीच धार आणि जरब असते. ते महाराजांनी शिकवलं ना आपल्याला. आणि मी विचार करत होतो की समरकंद ते ढाक्का आणि काश्मीर ते रामेश्वर उभ्या हिंदुस्थानावर अनन्वित अत्याचार करणाऱ्या मोगल सरदारांची थडगी महाराष्ट्रात आहेत. याच्यात महाराष्ट्राच्या इतिहासाचं मर्म आहे ना. महाराष्ट्राच्या भूमीने त्यांना गिळून टाकलं ना. आणि आपल्याला समजा नसेल आवडत काय तर काय, विधानसभेत कायदा करून त्याचं अनुदान कमी बंद करा, खाजगी खर्चाने चालू दे ना. पण बरा वाट काही असेल, तो आपला इतिहास आहे ना, तो बदलून कसं चालेल? म्हणजे जर का मोगलच काढून टाकले तर मग मराठ्यांचा पराक्रम काय उरला? रावणच नसेल तर मग विजयादशमी कशी साजरी करायची? आणि याच्यामध्ये त्या औरंगजेबाचं उदात्तीकरण वगैरे काही नाही आहे. औरंगजेब माहिती मर्डरर था, उसकी फाईल पडी आहे मैंने. म्हणजे स्वतःच्या वडिलांना त्याने मानसिक छळ करून मारलं, बहिणीला कैदेत घातलं, मुलांना देशोधडीला लावलं, पुतण्याचं डोकं कापायच्या आधी त्याचे हातपाय छाटले होते. आणि बाकीसुद्धा काही तो एवढा हुशार नव्हता. तो 6वा होता. ते मंगोल आले होते भारतामध्ये, त्यातला तो 6वा होता. वाडवडिलांनी त्यांचं जे साम्राज्य मिळवून ठेवलं होतं ते सगळं त्याने फुंकून टाकलं. त्याच्या आयडियामुळे सगळी वाट लागली. औरंगजेब गेल्यानंतर ते मोगल साम्राज्यच संपलं. पण मी जनरली गुगलवर बातम्या बघत होतो की स्टील पोलादाच्या प्रोडक्शनमध्ये चीनचा नंबर पहिला लागला आहे. ॲल्युमिनियमच्या प्रोडक्शनमध्ये चीनचा नंबर पहिला लागला आहे. ओझेम्पिक आहे ना, त्याचं जेनेरिक घेऊन येते चीन पुढच्या वर्षी मार्केटमध्ये. आपल्याला गुगल करायला लागते ओझेम्पिक काय बघायला. ओझेम्पिक जेनेरिक आणलं चीनने तर अख्ख्या जगातल्या जेनेरिक मार्केटला गुलाम बनवून टाकेल. टेस्लामध्ये जी गडबड चालली आहे आत्ता अमेरिकेमध्ये, त्याचा फायदा घेऊन चायनाची जी EV गाडी आहे ते अख्ख्या जगाचं मार्केट कब्जा करते. आणि आपण काय करतो आहे? 300 वर्षापूर्वीच्या कबरी उकरत बसलो आहे. आणि म्हणजे मला काय हे काय चाललं आहे ते समजतच नाही. एक कविता आहे उर्दू, ते म्हणतात की जहानतों को कहा कर्ब से फरार मिला, जिसे निगाह मिली उसे इंतजार मिला. कोणी हुशार असला तरी त्याला थोडं दुःख असतं. कोई पुकार रहा था खुली फिजाओं से, नज़र उठा के देखी तो चारों तरफ हिसार मिला. अचानक बंदीवास येतो विचार थांबले तर. वो कोई रास्ते का पत्थर हो या हसी मंजर, जहाँ रास्ता ठहरा वहाँ मजार मिला. मजार म्हणजे थडगं. तुमचे विचार खुंटले की त्या विचारांना सद्गती मिळाली, त्यांचं थडगं झालं असंच समजा. हर एक सांस न जाने है जुस्तजू किसकी, हर एक दयार मुसाफिर को बेदयार मिला. दयार म्हणजे काय? मग बघो ये शहर है या नुमाइश लगी हुई है कोई, जो आदमी भी मिला बनके इश्तहार मिला. म्हणजे प्रत्येकाला काहीतरी स्वतःचा अजेंडा आहे, काहीतरी विकतोय, काहीतरी पुश करतोय. आणि दयार म्हणजे अंगण.
अरे आपल्याच अंगणात कशाला शौर्य दाखवतोय? अहमदशाह अब्दालीने पानिपतमध्ये हरवलं होतं ना. कबरीची नासधूस नका करू, पण ती कबराच्या जागेवर वर्चस्व मिळवा ना. अफगाणिस्तानामध्ये जाऊन अफगाणिस्तानाला पादाक्रांत करून तिथे लोकशाही आणा. म्हणजे आपली जी लायकी आहे त्यानुसार काहीतरी महत्त्वाकांक्षा ठेवा ना. तुम्ही म्हणाल या मराठी व्हिडिओमध्ये उर्दू कविता कशाला? अरे तोच तर पॉईंट आहे ना. उर्दूची आपल्याला भीतीही वाटत नाही, आपण उर्दूची लढाई नाही केली, आपण उर्दूवर प्रभुत्व गाजवलं. अमृतातेही पैजा जंकेनं ऐसी अक्षरे रसिके मिळवीनं, अशा अक्षरांमध्ये काही उर्दू अल्फाज पण जोडून घेतले. हे सगळं एकत्र आहे म्हणून तर आपलं महान राष्ट्र आहे ना. आपल्या ज्या महत्त्वाकांक्षा आहेत त्यांचं समाधान करायचं आहे का त्यांना समाधी द्यायची आहे? नाही तर महत्त्वाकांक्षांचं विसर्जन करून समाधी देऊन वर्षातून एकदा साजरी करायची पुण्यतिथी.